गोकुळ सोबत गोकुल। आबाजींचं वय, आबाजींचं कार्य आणि आम्ही केलेली विनंती या सगळ्यांना मिळून ते आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत। महाराज आपल्या घरचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आपल्याला या लाभलेले आहेत। आम्हा सगळ्यांचा उद्देश या कार्यक्रमामागे एवढाच होता की मी म्हटलं तसं स्वर्गीय बोंद्रे दादा असतील, स्वर्गीय PN साहेब असतील, स्वर्गीय SR पाटील साहेब असतील, अशा सगळ्यांच्या बरोबर विश्वास आबाजींनी काम केलं। चंद्रदीप नरकेंनी अनेकांची नावं घेतली ज्यांचा सहवास आबाजींना त्या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये लाभला। चुवेकर साहेबांच्या पासून ते अरुण नरके साहेबांच्या पर्यंत असेल, या सगळ्यांच्या बरोबर गेले 40-50 वर्ष या सगळ्या परिसरामध्ये आबाजींसारख्या कार्यकर्त्यानं सहकारामध्ये प्रामुख्यानं काम केलं। महाराष्ट्रामध्ये सहकार वाढला, जोपासला आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रानं तो वाढवण्याचं काम केलं। कोल्हापूरनं तो मुद्दामून मोठा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। यामध्ये ग्रामीण भागातल्या सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं योगदान आणि एक स्पष्ट दिशा होती की या सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय द्यायचा आणि तीच भूमिका आबाजीने आपल्या कार्यामधून सातत्यानं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। या राज्याला एक मोठा इतिहास आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, या सगळ्यांनी सहकाराची पेरणी केली आणि या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांना आज सहकाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नती प्राप्त होताना आपल्याला दिसते। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे 20-25 वर्षापूर्वी तालुका संघ म्हणलं की मोठा दबदबा त्या ठिकाणी असायचा। आज तोच दबदबा रयत्न या ठिकाणी कायमपणे आबाजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आज गोकुळमध्ये गेले 38 वर्ष आबाजी सहकाराच्या माध्यमातून काम करतायत। वासरू संगोपन ही योजना आबाजींच्या काळामध्ये त्या काळामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन सुरू झाली आणि आज चांगल्या पद्धतीनं या वासरू संगोपन योजनेला बळ मिळताना आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी दिसते। अशा अनेक चांगले उपक्रम गोकुळच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्यांनी केला। गेल्या 4 वर्षामध्ये म्हशीला जवळजवळ 11 रुपयाची दरवाढ देण्याचा विषय असू दे, गाईला जास्तीचा दर देण्याचा विषय असू दे किंवा 2400-2500 कोटी रुपयाची असणारी उलाढाल आज जवळजवळ 3960 कोटीवर आता गोकुळची उलाढाल यावर्षी पोचेल। एवढं चांगलं काम आम्हा सगळ्या मंडळींच्या माध्यमातून या सगळ्या मंडळींनी प्रामुख्याने या ठिकाणी शेतकरी केंद्रबिंदू ठरून त्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले पाहिजेत, शेतकऱ्याचा या ठिकाणी विकास झाला पाहिजे, ही भूमिका गोकुळने घेतली आणि तोच विचाराचा वारसा चुवेकर साहेबांचा आवाजीने पुढे नेण्याचा प्रयत्न आपल्या कार्यकालामध्ये सातत्याने या ठिकाणी केला। आज सहकारामध्ये काम करणारी माणसं 5 वर्षानंतर नेमकं मला काय मिळालं असा विचार या ठिकाणी करणारा एक वर्ग तरुणांचा निर्माण झालेला आहे। त्यांच्या समोर आबाजींचा आदर्श असला पाहिजे। 40-40 वर्ष काम केल्याशिवाय कुठल्या तरी टप्प्यावर आपण त्या ठिकाणी पोचत नाही। हा आदर्श आबाजींचा येणाऱ्या भविष्यकाळातल्या सहकारात काम करणाऱ्या पिढीला घेणं अभिप्रेत आहे आणि म्हणूनच हा अमृत महोत्सव कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अनेक स्पर्धा या निमित्ताने घेतल्या, अनेक चांगले उपक्रम गेले 8-10 दिवस आबाजींच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी करण्यात आले आणि ज्याचा उल्लेख चंद्रदीपनी त्या ठिकाणी केला। सगळ्या कुटुंबाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आबाजी या ठिकाणी करतात। कायम हसतमुख चेअरमन असताना तर एवढं प्रेशर असतं, परंतु त्या चेअरमन पदाच्या माध्यमातून कधी राग आलेला आबाजींना आपण या ठिकाणी पाहिलेलं नाही। कायमपणे डोक्यावर बर्फ ठेवून तोंडात साखर या ठिकाणी ठेवून सातत्यानं लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नव्या पिढीला एक आदर्शयुक्त काम सहकाराच्या माध्यमातून आबाजींनी केलं असं म्हणलं तर वावगं या ठिकाणी ठरणार नाही आणि म्हणून हा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न भविष्यकाळातल्या पिढीनं करावा, हा उद्देश या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आणि म्हणून मला मनापासून आबाजींचं अभिनंदन करायचं आहे, कौतुक करायचं आहे। असंच त्यांचं आयुष्य सहकारासाठी भविष्यकाळात चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहू। कारण की मी म्हटलं तसं आज राज्यामध्ये आम्ही सगळेजण फिरतो, ज्या राज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या नाहीत त्या जिल्ह्याची परिस्थिती आम्ही उघड्या डोळ्यानं पाहिलेली आहे। ज्या जिल्ह्यामध्ये
दूध संघ नाही आहेत त्या जिल्ह्यामधल्या दुधाची आणि शेतकऱ्याची अवस्था आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये देखील जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, कोल्हापूर जिल्हा दूध संघ असेल, ह्या मातृसंस्था आहेत. या मातृसंस्था चांगल्या चालल्या पाहिजेत, राजकारण विरहित चालल्या पाहिजेत, सभासदाला न्याय देणाऱ्या असल्या पाहिजेत. ही भूमिका घेऊन आम्ही सगळेजण सातत्यानं प्रयत्नशील या ठिकाणी राहतोय. जसा गोकुळचा उल्लेख मी या ठिकाणी केला की 4,000 कोटीवर उलाढाल पोचेल, तसा 10,000 कोटीचा टप्पा मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी केडीसी बँकेचा 10,000 कोटीचा टप्पा देखील गाठण्याचं काम प्रामुख्याने केलेलं. हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा पाया हा सहकार आहे. या सहकारातून आबाजींसारखं नेतृत्व निर्माण झालं, चोयेकर साहेबांसारखं नेतृत्व निर्माण झालं. त्या काळामध्ये मुंबईमध्ये जागा घेण्याचं धाडस चोयेकर साहेबांनी त्यावेळी या ठिकाणी केलं, पवार साहेबांची मदत त्यावेळी त्या ठिकाणी झाली. हे सगळ्या माणसांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे. कदाचित भविष्य काळात त्यांचा स्मरण कायमपणे आपल्याला राहणार आहे. इतिहासात तर या मंडळींची नोंद होणारच आहे, कारण की माणूस असताना आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येत नसतात. आणि म्हणून आज 75च्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सगळा इतिहास आबाजींचा, म्हणजे ज्याचा उल्लेख झाला, पंचायत समितीच्या सदस्यापासून केलेलं काम, उपसरपंचापासून केलेलं काम हे लोकांच्या पुढे आलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं दिशा आपल्याला मिळाली पाहिजे. हा प्रामुख्याने उद्देश या कार्यक्रमाचा आहे.